घरगुती पाण्याचे मीटर चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक. 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याच्या मीटरचे चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमण्यात आली. चोरीचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्यांनी चोरलेली पाण्याची पितळी मीटर विक्रीसाठी कबनूर तालुका हातकणंगले येथील एका ओढ्याजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रदीप बाळू मस्के वय 24 राहणार भगतमल्ली तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व बाळू आनंदराव गोसावी राहणार खोतवाडी तारदाळ तालुका हातकणंगले या दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील पाण्याची 39 पितळी मीटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी बोलताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली. त्यास सापळा लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 10 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले. बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता 29 पाण्याचे मीटर असे एकूण 39 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे. हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजवाडा या पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल असून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, सागर माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, कृष्णात पिंगळे, गजानन गुरव व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.